गुड आफ्टरनून ऑल ऑफ यू. याच्या आधी आपण फोर्थ युनिट सुरू केलं होतं. त्यामध्ये आपण राजकीय संस्कृती बघितली होती. त्यानंतर राजकीय सामाजिकरण ही संकल्पना समजून घेतली होती. आज आपण राजकीय पक्ष ही संकल्पना समजून घेऊ. राजकीय पक्ष आज सगळ्यांना माहीत आहे. आपल्या भारतामध्ये कितीतरी विविध प्रकारचे राजकीय पक्ष उदयास असल्याचे आपल्याला दिसून येते. असेच अनेक देशामध्ये वेगवेगळे राजकीय पक्ष उदयास आलेले आहे आणि ते आपापल्या परीने वेगवेगळे कार्य करताना आपल्याला दिसून येत असते. तर जेव्हा निवडणुकीच्या तोंडावरती निवडणुका येतात त्यावेळेला राजकीय पक्ष खूप मोठ्या प्रमाणात सक्रिय झाल्याचे आपल्याला दिसून येत असते. तर या जे राजकीय पक्ष आहेत त्याचा इतिहास आपण जेव्हा बघतो त्यावेळेला आपल्याला दिसून येते की 17व्या शतकामध्ये इंग्लंडमध्ये त्याचा उदय झालेला आहे. इंग्लंडमध्ये जेव्हा राजा आणि जनता यांचा संघर्ष निर्माण झाला त्यावेळेला वेगवेगळे गट निर्माण झाले आणि त्यातूनच राजकीय पक्ष ही संकल्पना उदयास आली. भारतामध्येही ज्या वेळेला आपण स्वातंत्र्य प्राप्त केलं त्यानंतर आपल्या देशामध्ये निवडणुका झाल्या आणि त्या निवडणुकीमध्ये सुरुवातीला फक्त काँग्रेस हा पक्ष प्रबळ होता. त्यानंतर हळूहळू वेगवेगळ्या पक्षांनी आपले पाय रोवायला सुरुवात केली आणि आज कितीतरी राजकीय पक्ष आपल्याला भारतामध्ये दिसून येत असतात. हे राजकीय पक्ष काय करतात मग? तर राजकीय पक्ष वेगवेगळे कार्य करताना आपल्याला दिसून येत असते. जसे की राजकारणामध्ये सक्रिय राहून नागरिकांच्या मागण्या पूर्ण करताना ते दिसतात. तसेच सरकारला जर ते निवडून आले नाही तर विरोधात राहून सरकारवर दबाव पाडून आपले वेगवेगळे कार्य पार पाडताना दिसून येत असते. तर या राजकीय जे पक्ष आहेत किंवा पक्षपद्धती आहे त्याची आपण व्याख्या समजून घेऊया. त्यामध्ये एडमंड बर्ग म्हणतात की जे एडमंड बर्ग हे जे राज्यशास्त्रज्ञ होऊन गेले ते म्हणतात की राजकीय पक्ष म्हणजे लोकांचा असा समूह की जो पूर्व स्वीकृत तत्त्वप्रणालीच्या आधारे राष्ट्रीय हितांची जोपासना करण्यासाठी एकत्रितपणे कार्य करतो. एडमंड बर्ग म्हणतात राजकीय पक्ष म्हणजे लोकांचा असा समूह की जो पूर्व स्वीकृत तत्त्वप्रणालींच्या आधारे राष्ट्रांचे हित आणि जोपासना यांचे एकत्रितपणे कार्य करत असते. त्यानंतर गेटेल म्हणतात कमी अधिक प्रमाणात संघटित असलेला राजकीय एकक म्हणून कार्य करणारा आणि स्वतःच्या मतशक्तींचा उपयोग करून शासनाचे नियंत्रण व आपल्या सामान्य धोरणांची अंमलबजावणी करण्यासाठी उद्देश्य असलेला नागरिक समूह म्हणजेच राजकीय पक्ष होय. आणि त्यानंतर मॅक्स वेबर म्हणतात राजकीय पक्ष म्हणजे प्रचार आणि चळवळ यांच्या मदतीने राजकीय संज्ञा संपादन करण्यासाठी स्वयंप्रेरणेने एकत्रित आलेला राजकीय व्यक्तिसमूह होय. अशा प्रकारे वेगवेगळ्या राजकीय शास्त्रज्ञ जे होऊन गेले, विचारवंत जे होऊन गेले त्यांनी वेगवेगळ्या व्याख्या मांडलेल्या आहेत. त्यावरून आपल्याला असे दिसून येते की आपली मागणी पूर्ण करण्यासाठी एक जो समूह तयार होतो आणि तो राजकारणामध्ये चांगल्या प्रकारे सक्रिय होतो आणि तो निवडणूक लढवत असतो किंवा त्याला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळालेला असतो किंवा राजकीय पक्षाचा दर्जा मिळालेला असतो. असे जे वेगवेगळे पक्ष असतात ते समोर येऊन सक्रिय होऊन नागरिकांच्या मागण्या पूर्ण करण्याचा प्रयत्न करताना आपल्याला दिसून येत असतात आणि तेच मग राजकीय पक्ष सत्तारूढ होऊन सत्ता चालवताना किंवा देशाचा कारभार चालवताना आपल्याला दिसून येते. हे जे राजकीय पक्ष आहे ते वेगवेगळ्या कारणांनी समोर येत असतात आणि त्यांनी समोर आल्यानंतर ज्या काही लोकांच्या मागण्या असतात त्या चांगल्या पद्धतीने कशा पद्धतीने आपण मांडू शकू याकडे जास्तीत जास्त लक्ष देण्याचा प्रयत्न करताना आपल्याला दिसून येते. राजकीय पक्षाचे आपण जेव्हा वैशिष्ट्य बघतो त्यामध्ये आपल्याला असे दिसून येते की राजकीय पक्ष राजकीय उद्देशाने स्थापन झालेली नागरिकांची एक संघटना असते. या संघटनेने सभासदत्व पूर्णतः ऐच्छिक स्वरूपाचे असते. जर तुम्हाला राजकीय पक्षामध्ये सहभागी व्हायचे असेल तर तुम्ही व्हा, नाही तर तुम्हाला त्या जबरदस्ती नाही की तुम्ही त्यामध्ये सहभागी झाले पाहिजे. त्यानंतर राजकीय पक्षाची काही सामान्य ध्येय, धोरणे, तत्त्वे किंवा तत्त्वप्रणाली असते. त्यांच्या आधारे काही निश्चित कार्यक्रम तयार केले जातात आणि आपली ध्येय, धोरणे व कार्यक्रमांच्या आधारे जास्तीत जास्त लोकांना आपल्याकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न केला जात असतो. त्यानंतर राजकीय पक्षाच्या सभासदांमध्ये पक्षांच्या मूलभूत ध्येय, धोरणांच्या बाबतीत मतैक्य आढळून येते आणि राजकीय सत्ता प्राप्त करणे हे राजकीय पक्षाचे काय असते? मुख्य उद्दिष्ट असते. त्यासाठी आपली ध्येय, धोरणे व सार्वजनिक प्रश्नाशी संबंधित कार्यक्रमाच्या आधारे मतदारांना आकर्षित करून निवडणुकीत बहुमत मिळवण्याचा सत्ताधारी पक्ष काय करत असतो? प्रयत्न करत असतो किंवा जे राजकीय पक्ष आहेत ते प्रयत्न करताना आपल्याला दिसून येत असतात. राजकीय पक्ष घटनात्मक मार्गाने म्हणजेच निवडणुकीत मतदारांचे समर्थन मिळवून सत्ता संपादनाचा प्रयत्न करतात.
कधीकधी घटनाबाह्य मार्गाचा अवलंबसुद्धा काही पक्षांकडून केला जात असतो, परंतु असा प्रयत्न पक्षपाती पद्धतीच्या नैतिकतेशी सुसंगत ठरत नाही. त्यानंतर निर्णय राजकीय पक्षांच्या ध्येय धोरणात भिन्नता असली तरी व्यापक राष्ट्रहित साध्य करण्याच्या दृष्टीने राजकीय पक्ष कार्य करताना आपल्याला दिसून येत असतात. कारण संकुचित व प्रादेशिक निष्ठा यावर आधारित असलेल्या पक्षाला जनसमर्थन मिळू शकत नाही. त्यानंतर राजकीय पक्षाची स्थापना विशिष्ट सिद्धांत किंवा विचारसरणीवर झालेली असते. हे खरे असले तरी निवडणुकींमध्ये जास्तीत जास्त समर्थन मिळवण्यासाठी पक्षाला आपल्या विचारांशी तडजोड करावी लागते. कट्टर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डाव्या विचारसरणीवर आधारित पक्षांनासुद्धा हे करावे लागते. आज आपल्या देशामध्ये 7 राष्ट्रीय पक्ष आहेत. राष्ट्रीय पक्ष कशा पद्धतीने ओळखला जातो तर त्यांना 4 देशामध्ये निवडणुकीमध्ये निवडून यावं लागते. अशा पद्धतीने सुद्धा राष्ट्रीय पक्ष ओळखल्या जात असतात. राष्ट्रीय पक्ष त्यानंतर राजकीय पक्ष असते, जसं की महाराष्ट्रामध्ये शिवसेना आहे. अशा पश्चिम बंगालमध्ये तेलुगू देसम आहे. अशा पद्धतीचे जे राजकीय पक्ष आहेत ते आपल्याला समोर आलेले दिसून येत असतात. मग या राजकीय पक्ष निर्मितीचे वेगवेगळे आधार आहेत. तर ते आधार कोणते? तर राजकीय पक्ष निर्मितीचे जेव्हा आपण आधार बघतो त्यामध्ये पहिला आधार असतो की राजकीय आधार. राजकीय आधार कसा? तर निर्णय राजकीय पक्षांची संघटना राजकीय आधारावरच केली जात असते. राजकीय प्रश्नासंबंधी जनतेमध्ये मोठ्या प्रमाणावर मतभिन्नता दिसून येते. या मतभिन्नतेच्या आधारे निर्णय राजकीय पक्ष काय करत असतात? निर्माण होताना आपल्याला दिसतात. अशा पक्षांना राजकीय आधारावरच निर्माण झालेले पक्ष म्हणता येते. जसे की आपण उदाहरण द्यायचं झालं तर इंग्लंडमध्ये कॉन्झर्व्हेटिव्ह व लिबरल पार्टी. त्यानंतर त्याला राजकीय पक्ष निर्मितीचा मुख्य आधार असतो आर्थिक आधार. काही पक्ष आर्थिक आधारावर निर्माण झालेले असतात, जसे की भांडवलदारांचे समर्थन करणारे पक्ष, समाजवादी व साम्यवादी पक्ष यांचे प्रमुख उदाहरण म्हणता येईल. त्यानंतर इंग्लंडमधील लेबर पक्षसुद्धा आर्थिक विचारांवर आधारित आहे. नंतर राजकीय पक्षाचा तिसरा आधार बघतो वैचारिक आणि मानसिक आधार हे त्याचा आधार असल्याचे आपल्याला दिसून येते. जसं की समाजात निर्णय प्रकारचे आणि निर्णय मनोवृत्तीचे लोक असतात. काही अनुदारवादी तर काही प्रगतिवादी असतात. काही उजव्या विचारसरणीचे तर काही डाव्या विचारसरणीचे असतात. लोकांमधील ही विचार भिन्नता जी असते ती लक्षात घेऊन काही राजकीय पक्ष निर्माण होताना आपल्याला दिसून येते. वैचारिक आधारावर निर्माण झालेले राजकीय पक्ष प्रत्येक देशात आढळून येत असतात. त्यानंतर सामाजिक आधार. कोणत्याही समाजात निर्णय जाती, धर्म, पंथ, वर्ग आणि हितसंबंधाचे लोक असतात. मग त्यांचे निर्णय सामाजिक दृष्टिकोन असतात. या दृष्टिकोनांच्या आधारावर काही राजकीय पक्षांची निर्मिती झालेली आपल्याला दिसून येते. विशिष्ट हितसंबंध व विशिष्ट स्वार्थ जोपासणे हा अशा पक्षांचा मुख्य उद्देश असतो. भारतातील अनेक राजकीय पक्ष या आधारावर निर्माण झाल्याचे आपल्याला दिसून येते. जसे की महाराष्ट्रातील नवनिर्माण सेना, मराठीला धरून ती आपल्या समोर आलेली असल्याचे आपल्याला दिसून येते. त्यानंतर सांप्रदायिक आधार. काही देशामध्ये प्रामुख्याने अविकसित आणि विकसनशील देशात सांप्रदायिक आधारावर राजकीय पक्षांची निर्मिती होत असते. भारतातील काही पक्ष पूर्णपणे सांप्रदायिक आधारावर निर्माण झालेले आहे, जसे की मुस्लिम लीग, हिंदू महासभा, अकाली दल ही सांप्रदायिक पक्षाची उदाहरणे म्हणता येईल. भारतीय जनता पक्ष हा हिंदू संप्रदायावर आधारित महत्त्वाचा राजकीय पक्ष असल्याचे आपल्याला सध्या भारतात कार्यरत असताना दिसून येतो. त्यानंतर आपण राजकीय पक्षाची कार्य बघू. मॅकडोनाल्डने राजकीय पक्षाच्या सामान्य कार्याचे विवेचन खालीलप्रमाणे केल्याचे आपल्याला दिसून येते. जसे की पक्षाचे संयोजन. संयोजकांच्या स्वरूपात राजकीय पक्षाला विशेष महत्त्व प्राप्त असते. पक्षाची संघटना संयोजनाचे कार्य करीत असते आणि या कार्यातून शासनाच्या निर्णय विभागामध्ये योग्य असा समन्वय स्थापन करून त्यांचे एकीकरण घडवून आणत असते. त्यामुळे राज्याच्या सार्वभौम सत्तेचा वापर करणे सुलभ होत असते. त्यानंतर पक्षाचे व्यवस्थापन. सत्ता प्राप्त करणे हा कोणत्याही राजकीय पक्षांचा मुख्य उद्देश असतो. या उद्देशाला अनुसरूनच पक्षाच्या व्यवस्थापनाचे कार्य पक्ष नेतृत्वाकडून केले जात असते. परिणामकारक अशी ध्येय धोरणे तयार करून त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे काम पक्षाला करावे लागत असते. त्यानंतर जनता आणि सरकार यामधील मध्यस्थ म्हणून सुद्धा राजकीय पक्ष समोर आलेले असतात आणि ते त्यांचं महत्त्वाचं कार्य असते. जसे की शासन आणि जनता यांच्यातील मध्यस्थ म्हणून राजकीय पक्षाचे कार्य महत्त्वाचे ठरताना आपल्याला दिसते. लोकशाही शासनात
या कार्याला विशेष महत्त्व प्राप्त झालेले असते. शासकीय निर्णयाचे विश्लेषण करून ते जनतेपर्यंत पोहोचवणे आणि त्यावरील जनतेच्या प्रतिक्रिया व जनतेच्या अडीअडचणी शासनासमोर मांडण्याचे कार्य राजकीय पक्ष कार्यक्षमरित्या करीत असते. त्यानंतर लोकमताचे संघटन. लोकमताचे संघटन घडवून आणणे हे सुद्धा राजकीय पक्षाचे महत्त्वाचे कार्य आहे. लोकमत संघटित करून त्यांची प्रभावी अभिव्यक्ती करण्याचे काम राजकीय पक्ष करीत असते. राजकीय पक्षाचे हे रचनात्मक कार्य समजले जात असते आणि प्रत्येक पक्ष या दृष्टीने सक्रिय होताना आपल्याला दिसून येत असतो. जसे की राजकीय पक्ष निर्णय सामाजिक, आर्थिक आणि राजकीय समस्या जनतेसमोर मांडतात आणि त्या सोडवण्यासाठी निरनिराळे उपाय जे आहेत ते सुचविताना आपल्याला दिसून येते. राजकीय पक्षांच्या या कार्यामुळे मतभिन्नता असणाऱ्या जनसमूहाला विशिष्ट निर्णय घेण्यासाठी मार्ग सापडताना आपल्याला दिसतो. त्यानंतर उमेदवाराची निवड. जसे की सर्वच राजकीय पक्ष सत्ता प्राप्तीच्या ध्येयाने प्रेरित होऊन निवडणुका लढवताना आपल्याला दिसून येत असते. त्यासाठी आपल्या पक्षांकडून निवडणुकीला उभे राहणाऱ्या उमेदवाराची निवड प्रत्येक राजकीय पक्ष करताना आपल्याला दिसतो. उमेदवाराच्या निवड प्रक्रियेवर पक्षाचे यशापयश बऱ्याच प्रमाणावर अवलंबून असते. म्हणून पक्षाचे हे कार्य अतिशय महत्त्वाचे असल्याचे आपल्याला दिसते. त्यानंतर सुसंघटित साधन. सुसंघटित साधन जेव्हा बघत असतो आपण त्यावेळेला राजकारणातील सुसंघटित साधन किंवा शस्त्र उपलब्ध करून देण्याचे कार्य सर्वच राजकीय पक्ष करीत असतात. साम्यवादी आणि सर्वंकष राज्यात हे शस्त्र अत्यंत प्रभावी ठरते. अशा पद्धतीने राजकीय पक्षाचे वेगवेगळे कार्य आहेत. यामध्येच आपण जेव्हा राजकीय पक्ष पद्धती बघतो त्यामध्ये आपल्याला एक पक्ष पद्धती, द्विपक्ष पद्धती तसेच बहुपक्ष किंवा अनेक पक्ष पद्धतीसुद्धा आढळून येते. आपल्या देशामध्ये अनेक पक्ष पद्धती अस्तित्वात आहे. त्यानंतर इंग्लंडमध्ये द्विपक्ष पद्धती अस्तित्वात आहे. अशा पद्धतीने वेगवेगळ्या देशामध्ये वेगवेगळ्या पक्ष पद्धती अस्तित्वात असल्याचे आपल्याला दिसून येते. एक पक्ष पद्धतीमध्ये काय होते तर नावाप्रमाणेच या पद्धतीत फक्त एकच पक्ष असतो. राज्यघटनेमध्ये त्या पक्षाची रचना, ध्येय, धोरणे, कार्यक्रम इत्यादी बाबी नमूद केलेल्या असतात. अनेक देशात दुसरा पक्ष स्थापन करण्याची परवानगी दिली जात नाही किंवा परवानगी दिली तरी प्रमुख पक्षांच्या ध्येयधोरणासोबत विसंगती ठरेल असे कोणतेही कार्य इतर पक्षांना करता येत नाही. हुकुमशाही किंवा सर्वंकष राज्यात अशा प्रकारे एकच राजकीय पक्ष असतो. जसे की सोव्हिएत रशिया, चीन या देशामध्ये आपण अशा पद्धतीची एकपक्ष पद्धती बघत असतो. याच्यामध्ये जे सार्टोरी सारख्या विचारवंतांनी एकापक्ष पद्धतीचे काही उपप्रकारसुद्धा पुढीलप्रमाणे सांगितले. जसे की एकाधिकारवादी, सर्वाधिकारवादी, प्राधिकारवादी, व्यवहारवादी, त्यानंतर एकपक्ष प्रमुख, सार्वभौमत्ववादी, विचारसरणीवर आधारित नसलेला असे वेगवेगळे एकपक्ष पद्धतीचे सार्टोरी यांनी नावे सुचवली आहेत. त्यानंतर जेव्हा आपण एकपक्ष पद्धतीचे गुण बघत असतो तर स्थिर व बदलणारी बलशाली सरकार असे त्याचे गुण सांगता येते. जसे की संपूर्ण राजकीय सत्ता एकच पक्षाच्या हाती केंद्रित झालेली असल्यामुळे देशात अत्यंत बलशाली, कार्यक्षम व स्थिर सरकार निर्माण होत असते. त्यानंतर संकट काळात उपयोगी. जसे की एकाच पक्षाच्या अस्तित्वामुळे मतभेदाला कोणताही वाव नसतो, त्यामुळे त्वरित निर्णय घेऊन त्याची अंमलबजावणी खंबीरपणे करता येत असते. संकट काळात अशा शासनाची खरी गरज असताना आपल्याला दिसून येते. त्यानंतर शिस्त व राष्ट्रीय एकात्मता त्यांच्यात दिसून येत असते. जलद आर्थिक विकास घडून येत असताना दिसतो. तसेच एकपक्ष पद्धतीचे दोषसुद्धा आहेत. जसे की हुकुमशाही. एकपक्ष पद्धतीमध्ये हुकुमशाहीच असल्याचे आपल्याला दिसून येते. एकच पक्ष असलेल्या देशाला लोकशाहीचे नाव काही देश देत असले तरी त्याला लोकशाही म्हणता येत नाही, कारण ही बाब स्पष्टपणे लोकशाहीच्या विरुद्ध असल्याचे आपल्याला दिसून येते. त्यानंतर व्यक्ती स्वातंत्र्यावर खूप सारे बंधने एकपक्ष पद्धतीमध्ये घेतल्या जात असतात. नागरिकांचे जे ध्येय धोरणे आहे त्यावर बंधने घातले जात असते. नागरिकांवर वेगवेगळ्या प्रकारचे बंधनं घालून त्यांच्या स्वातंत्र्यावर गदा आणल्याचे आपल्याला या एकपक्ष पद्धतीमध्ये दिसून येत असते. त्यानंतर आक्रमक व युद्धखोर धोरण या एकपक्ष पद्धतीमध्ये असल्याचे आपल्याला दिसून येते. नागरिकांच्या इतर गोष्टींचा विचार करण्याचा वाव मिळू नये म्हणून आक्रमक धोरण स्वीकारून शेजारी राष्ट्रासोबत युद्ध सदृश्य वागणूक ठेवताना दिसून येते. याचं खूप चांगलं उदाहरण आपण चीन या देशाचं देऊ शकतो. भ्रष्ट व लहरी शासन व्यवस्था यामुळे निर्माण होते. सत्तेच्या केंद्रीकरणामुळे एक पक्ष पद्धती असलेल्या देशात शासन लवकरच भ्रष्ट होते. पक्षाचे वरिष्ठ नेते आपल्या मर्जीनुसार व लहरीनुसार शासन चालवण्याचा
प्रयत्न करतात. शासकांच्या लहरीपणामुळे काय होते मग त्या देशालाच नव्हे तर संपूर्ण जगाला भयंकर दुष्परिणाम भोगावे लागतात. त्यानंतर संशय व तणावाचे वातावरण या एकशाही पद्धतीमध्ये दिसून येते. तर द्विपक्ष पद्धती या राज्यात फक्त 2च पक्ष असताना आपल्याला दिसून येतात. काही राज्यात पक्षाची संख्या जास्त असली तरी 2च पक्ष राजकारणात प्रभावशाली ठरलेले दिसून येते, जसे की इंग्लंड आणि अमेरिका. याची खूप महत्त्वाची उदाहरणे आहेत, जसे की अमेरिकेमध्ये डेमोक्रॅटिक आणि रिपब्लिकन हे 2च पक्ष दिसून येत असतात. तर पक्षपद्धतीचे दुर्गुण द्विपक्ष पद्धतीमध्ये आढळत असले तरी ही पक्षपद्धती अधिक चांगली आहे, असे अनेक विचारवंतांचे मत आहे. द्विपक्ष पद्धतीच्या गुणदोषांची चर्चा केल्यानंतर जी वस्तुस्थिती आहे ती आपल्याला लक्षात येते. जसे की द्विपक्ष पद्धतीचे गुण जेव्हा बघायला जातो तर आपण ते बघताना त्यामध्ये स्थिर सरकार आपल्याला दिसून येते. द्विपक्ष पद्धतीमुळे स्थिर सरकार निर्माण होत असते. प्रामुख्याने संसदीय शासन पद्धती द्विपक्ष पद्धतीमुळे निश्चितपणे शासनाला स्थैर्य प्राप्त होत असते. त्यानंतर जबाबदारी निश्चित होते. द्विपक्ष पद्धतीमुळे शासन कार्याची संपूर्ण जबाबदारी सत्ताधारी पक्षांवरच असते. त्यामुळे तो पक्ष आपली जबाबदारी दुसऱ्यावर ढकलण्याचा प्रयत्न करू शकत नाही. त्यानंतर मतदारांसाठी सोयीची असते. द्विपक्ष पद्धती मतदारांच्या दृष्टीने अतिशय सोयीची ठरते. मतदारांना 2च पैकी कोणत्याही एका पक्षाची निवड करावी लागते. त्यामुळे गोंधळून न जाता मतदार सहजतेने आपले मत मांडू शकत असतात. त्यानंतर सत्ताधारी पक्षावर नियंत्रण. 2 पक्ष असल्यामुळे काय होते, एक पक्ष सत्तेत असतो आणि दुसरा